आणि बातमी शिर्डीतून आहे। शिर्डीतील 4 भिकाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती तयार करण्यात आली आहे। येत्या 7 दिवसांमध्ये चौकशी समिती अहवाल देणार आहे। मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा समितीमध्ये सहभाग असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। 10 भिक्षुकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। यातील 4 जणांचा मृत्यू झालाय, 4 जण फरार झालेत, तर दोघांवरती सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र आता जी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये तिथल्याच डॉक्टरांचा समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त होते। त्यानंतर काही जे पेशंट सिरियस झाले तर त्यांना इथं आणण्यात आलं। इथं आणतेवेळेस ते सिरियसच होते आणि अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन आणि त्यांना इनव्हॉलंटरी मुवमेंट्स आणि सायकेट्रीचे वेगवेगळे प्रॉब्लेम होते। आता 10 पैकी 2 दिवसामध्ये येतानाच बरेचसे लोक सिरियस होते। तर आतापर्यंत काल रात्री एक, आज सकाळी एक आणि आता एक, असे 3 डेथ झालेले आहेत, 4 झालेले आहेत आता। आणि अशा प्रकारे हे जे डेथ झालेले आहेत त्यांना आपण पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या लोकांना आपण रेफरही करायचो, तर रेफर करताना ह्यांच्याबरोबर कोणी नातेवाईक नसल्यामुळं ससूनलाही हे पेशंट ऍडमिट करून घेतले जायचे नाहीत, त्यामुळे त्यांना परत इथे या ठिकाणी ठेवायचं।